झालाय, तूच मुद्दामून उंच झालायस, म्हणजे मी बुटकी म्हणून तू उंच झालायस. तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर, मला माहितीये. तू श्रुती, नाही, तुझं प्रेम नाही माझ्यावर. श्रुती, प्रेम नाही. गेलं. कार्तिक, तुझं उठपुटात आय लव्ह यू म्हण. आय लव्ह यू. असं नाही, नीट म्हण. आय लव्ह यू. तुला एक मज्जा सांगू. श्रुती, तुला एक मज्जा सांगू. कोणालाही सांगायची नाही. मी पण आय लव्ह यू. लव्ह यू. पण हे कोणाला सांगू नकोस हं तू. कार्तिक, कार्तिक, कार्तिक. अरे एक मिनिट, मला एक सांग, काल होळी कधी संपली? काल मला काही आठवतच नाही. मी रात्री एक्झॅक्टली कधी झोपले, काय झालं? मी काहीतरी गोंधळ घातलाय ना, माझं डोकं खूप दुखतंय. कार्तिक, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मी नक्की काय केलं होतं? नीट बोल ना. असं का बोलतोयस तू? तू नुसते ओठ काय हलवतोयस? त्याच्याबरोबर आवाजही येऊ देत ना. बोल ना काहीतरी. बघ, तू परत तेच करतोयस. कार्तिक, कार्तिक, कार्तिक तू बोल माझ्याशी. नाही कार्तिक, एकतर तू नीट बोलत नाहीयेस किंवा मला नीट ऐकू येत नाहीये. तू प्लीज नीट बोल, मला काहीही कळत नाहीये तू काय बोलतोयस. परत बोल नीट. नाही कार्तिक, मला काही ऐकू नाही येते. झोपेत माझ्या कानांना काही झालं का? मला काही ऐकू येत नाहीये. मला देवाशपथ काही ऐकू येत नाहीये. कार्तिक प्लीज नीट बोल ना यार, मला ऐकू नाही येते काही. आई, बाबा, माई, इरा, गंधार, इकडे या ना प्लीज. आई माझ्याशी बोला. नाही, मला ऐकू नाही येते काही. अहो नाही बाबा, खरंच नाही ऐकू येते. मला काय बोलताय कळत नाही. अरे तुम्ही एकमेकांमध्ये काय बोलताय? माझ्याशी बोला ना, मला काही ऐकू नाही येते. माई तुम्ही बोला. नाही, काही ऐकू येत नाहीये मला. कार्तिक, मला ऐकू येत नाहीये रे काही. मला काही कळतच नाही. मी सांगते मला काही ऐकू येत नाहीये तर. अरे कार्तिक, मला खरंच ऐकू. आई प्लीज जरा थोडंसं जोरात बोला. नाही, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बाबा नाही, खरंच ऐकू येते. कार्तिक नाही येते रे ऐकू. प्रॉब्लेम झालाय, मला काही ऐकू येत नाहीये. वहिनी सांगते. कार्तिक, मला खरंच काही ऐकू येत नाहीये. कशी काय प्यायले काल मी भांग? नाही येते ऐकू कार्तिक. ए बास रे आता. किती त्रास देताय रे माझ्या मुलीला. बास आता. आई तुम्ही काय बोललात का आता?
बास रे आता, किती त्रास देत आहे माझ्या मुलीला, असं म्हणाली. मला ऐकू येत आहे कार्तिक, मला ऐकू येत आहे. ए गंधार, जा बाबा जा, पेढे घेऊन ये. आपल्या श्रुतीला ऐकू येऊ लागलं. एक मिनिट, हे सगळं काय चाललंय? कार्तिक, हा तुझा प्लॅन होता? नाही नाही, माझ्या एकट्याचा नाहीये. पण तू इनिशिएटिव्ह घेतला होतास ना? मधुरा, तोफ आपल्याकडे फिरायच्या आधी सटकूया आपण. चला चला. तू गप्पा का बसला, सांग ना. मला येतंय ऐकायला, तू का ओरडतेस? आणि सांगतो, जरा जुळवून सांगावं लागेल. काय? अगं म्हणजे सिक्वेन्स प्रॉपर जुळवून सांगावं लागेल ना, तसं. ऍक्च्युली काय झालं, माझ्या डोक्यात ही आयडिया आली होती. नंतर मग मी सगळ्यांना सांगितलं की तू उठल्यानंतर तुझ्याशी पोट हलवून बोलायचं, आवाज करायचा नाही, जेणेकरून तुला असं वाटेल की तुला ऐकू येत नाही. पण ही आयडिया सगळ्यांना माहिती होती, फक्त दिशाला माहित नव्हती, कारण तिला सांगायच्या आधीच ती ढगात गेली होती. आणि नेमकी मगाशी ती आली, ती धडधड करत. पण तू एवढ्या मोठ्याने बोलत होतीस की तुला तेही ऐकू आलं नाही. मग पुढचं सगळं सावरून घेतलं यांनी. म्हणजे थोडक्यात तुम्ही सगळ्यांनी मिळून मला वेड्यात काढलं. पुन्हा आणि तुला तुझा आवाज ऐकू येत होता ना, मग तेव्हा तरी कळायला हवं होतं. अरे मला रोज रोज होतो का हँगओव्हर? मला इराणी ती थंडाई आणून दिली आणि ती म्हणाली की नॉर्मल थंडाई आहे म्हणून मी प्यायली. मला काय माहिती होतं त्याच्यात काही असेल. कार्तिक, मी काल काही घोळ नाही ना घातला रात्री? काल जो घोळ घातलास तो सगळ्यांसमोर नाही सांगता येणार, पण आज सकाळपासून जो घोळ घातलास मजा आली. अरे श्रुती, सॉरी यार, प्रँक होता फक्त, प्रँक. बाबा सांगा ना हिला. प्रँक होता फक्त, प्रँक कार्तिकने केलेला. बाबा सॉरी यार श्रुती, पुन्हा असं नाही करणार. हो, अरे मी गॅरंटी देतो ना त्याची. कार्तिक पुन्हा असा सेम प्रँक परत करणार नाही. सॉरी. दिशा, मला कळलंय सगळं. गंधार, अरे धुवायचे कप. काय हा मुलगा, काय बोलायचं, ते सगळे कपडे टाकून ठेवलेत. शी, म्हणून पण देत नाही धुवायला. त्याच्यात काहीतरी असेलच खिशांमध्ये नेहमीप्रमाणे. आहेच. सर, कशाला काळजी करताय? आपली कमिटमेंट ही कमिटमेंट असते, सो डोंट वरी. हां, तुम्ही तेवढी अमाऊंट फक्त ट्रान्सफर करून टाका. हां, टीचर्स केलं तरी चालेल. या, मी अकाउंट डिटेल्स मेसेज केलं ना. हां, या. बरं झालं तू आलास, मला अपडेट हवी आहे पवन. एक सेकंड. एक्सक्यूज मी. येस, 2 कॉफी प्लीज. ओके. अपडेट कशाबद्दल? अरे होळी झाली. हो मग. अरे मग काय, जगताप साहेब म्हणाले होते ना की होळीनंतर मीटिंग करूया. तुझं काही बोलणं झालं का त्यांच्याशी त्याबद्दल? येस, कालच. म्हणजे मी काल फोन करणार होतो, नेमका त्यांचाच फोन आला काल. काय ठरलं मग? आज मीटिंग करू असं म्हणाले ते. ग्रेट. किती वाजता जायचंय? एक काम करूया, इथूनच जाऊया. ते थांब, आज भेटणार होतं असं म्हणाले होते ते, पण प्लॅन चेंज झालाय. सकाळीच त्यांचा फोन आला होता. त्यांना जरा अर्जंटली दिल्लीला जावं लागतं, एक महत्वाचं काम. ओके, पण मग
ते परत कधी येणार आहेत? नाही ना, ते विचारताच नाही आलं, खूप घाईत होते. अरे पण असं किती दिवस? तर ते दिल्लीहून कधी येणार हे माहित नाही ना मला. अरे मग तेच म्हणतोय मी पवन, आज उद्या करत आपण किती दिवस वाट बघायची आहे? दिल्लीहून आले की म्हणतील पुन्हा काहीतरी काम आहे, मग पुन्हा कुठेतरी जातील, नंतर निवडणुका आहेतच. असं किती दिवस? अरे आपल्या हातात काहीच नाहीये पवन, इट्स हाय टाइम. तर काय झालंय कार्तिक माहितीये का? जमीन आणि पेपर्स हा एकमेव प्रश्न उरलाय तुझ्या समोर. आणि आपल्या समोर हा एकच प्रश्न आहे. नाही, अजून बरेचसे प्रश्न आहेत आणि ते खूप जास्त महत्वाचे आहेत. कोणते? थँक्यू. कार्तिक, तू करिक्युलम डिझाईन करणार होतास, काय झालं त्याचं? नाही अजून, ते नाही केलंय मी अजून. बघ, राहिलं म्हणजे काम. आता जोवर तू ते करत नाहीस तोवर आपल्याला स्टाफ रिक्रुटमेंटचा कॉल घेता येणार नाही. कार्तिक, हे बघ, आपल्याला कामं वाटून घ्यायला हवी. सगळ्या कामात तू लक्ष घालतो म्हटल्यावर आपल्याकडनं काहीच होणार नाही. बघ, ही जी टेक्निकल कामं आहे ना, जमीन, त्याचे पेपर्स वगैरे, ही सगळी तू माझ्यावर सोड. पण डोक्याची क्रिएटिव्ह कामं ही फक्त तुलाच करावी लागणार आहे. त्यात मी तुझी मदत नाही करू शकत. आणि तुला काय वाटतं, ही सगळी कामं काय खूप सोपी आहेत का? असं नाहीये पवन, मला आयडिया आहे की या गोष्टींना वेळ लागणार. मग तरी अजून का नाही केलीस तू? कारण मी हे सगळं एकट्याने करणार नव्हतो, पंडितजींबरोबर बसून त्यांच्या सल्ल्याने करणार होतो. पण आता ते पॉसिबल नाहीये ना. मग सोड ना. तो ऑप्शनच कट झालाय म्हटल्यावर त्याच्यावर विचार करत बसण्यात काहीच पॉईंट नाहीये. मला सांग, तू पंडितजींचा सल्ला कशासाठी घेणार होतास? तू आखलेलं करिक्युलम हे फ्लॉलेस असायला हवं म्हणून, हो की नाही? पण मला एक सांग, आता जर तू हे सगळं एकट्याने केलं तरी ते व्यवस्थित होईल, हा कॉन्फिडन्स आहे ना तुला? ग्रेट, झालं मग. कार्तिक, यू नो व्हॉट, बिलीव्ह इन युअर सेल्फ. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि प्लीज आपल्या कामावर फोकस कर. आपण एक काम करूया, आपण घरी जाऊन कामावर बसू. तू पण थोडं रिलॅक्स होशील. एक्सक्यूज मी. येस सर. ओके, संपो कॉफी. हे घे. ताक छान आहे ना? फर्स्ट क्लास. तू बनवलंस? कोणी का बनवलं असेल ना, तू पिकी. गंधार, तू ठाण्याला गेला होतास? तुला कसं कळलं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये, तरी पण हे प्रूफ. टोलची रिसीट तुझ्या पॅन्टच्या खिशात सापडली. कशाला गेला होतास? अगं माझं काम होतं, कामासाठीच गेलो होतो आम्ही, नाहीतर एवढ्या लांब जायचं कशाला ना. ही रिसीट परवा दुपारची आहे आणि परवा तुम्ही मूवीला गेला होतात. हा, ठाण्याला आम्ही फिल्मलाच गेलो होतो. एवढ्या लांब? काय करणार, जावं लागलं म्हणून गेलो. काय? एक मिनिट, मी सांगते काय झालं ते. ठाण्याला ना माझी मैत्रीण राहते आणि तिचा नवरा राहतो. आम्ही चौघेही गेलो होतो. तिकडे ना एक मस्त थिएटर आहे, लांबून लांबून लोक येतात तिकडे फिल्म बघायला. मस्त VIP लॉन्ज आणि रिक्लायनर सीट्स आहेत. शिवाय आमचं फक्त सिनेमाचा प्लॅन नव्हताच मुळी. आम्ही आधी घरी भेटलो, मग आम्ही खाल्लं, मग आम्ही फिल्मला गेलो, मग इंटरव्हल झाला, मग आम्ही पॉपकॉर्न खाल्ले आणि मग कॉफी प्यायलो. बोलला नाहीस तू काही? नेक्स्ट टाइम ना आम्ही तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवू. म्हणजे आम्ही जिकडे जाऊ ना ते तुम्हाला नीट सांगू. सॉरी. आता बोलण्यात काही अर्थच नाहीये. अरे हॅलो, तू इथे या सॉरी, तुम्ही इथे या वेळेला रियाजासाठी? संध्याकाळी रियाज करत नाहीत असं कोणी सांगितलं तुम्हाला? करताच येतो, सकाळ संध्याकाळ रियाज. काही स्पेशल? सकाळी बरं नव्हतं म्हणून आत्ता आले. अच्छा. एनी प्रॉब्लेम? नो, मला काय प्रॉब्लेम असणार आहे, पण आता तब्येत बरी आहे ना तुमची? आता रियाजाला आलीये म्हटल्यावर बरीच असणार, हो ना? हा. बरं, आता तुमचे हे सगळे प्रश्न झाले असतील तर मी जाऊ रियाजाला? या बाय ऑल मीन्स. थँक्यू. बाकी लकी आहात तुम्ही.
नाही म्हणजे सकाळी तब्येत बरी नव्हती म्हणून संध्याकाळी रियाज, संध्याकाळी कामं निघाली म्हणून सकाळी रियाज, असं मस्त सोयीनुसार करता तुम्ही सगळं. तुम्ही असे केव्हाही येता. पण दिलेली कामं ठराविक वेळेतच पार पाडावी लागतात. असं तुमच्यासारखं केव्हाहीचं प्रिव्हिलेज फक्त तुम्हालाच, आणि असणारच. तितक्या स्पेशल आहात तुम्ही. म्हणजे नाही म्हणजे कार्तिक माझा बॉस आहे, पण तुमचा तर मित्र आहे ना. नो सॉरी, वेट, मित्रापेक्षा जास्त आहे. तुम्हाला असं बेसलेस किंवा ते इडिओटिक बोलण्याची सवयच आहे का? हो, हे जर का बेसलेस असेल तर हे मी नाही, तुम्ही बोलता असं म्हणा. कारण की मी जे काय बोलतोय हे मी माझ्या मनाने नेत. तुम्ही मला काल सांगितलंय, काल थंडाई पिऊन असं प्रेमात पडल्यासारखं वगैरे. ओके, सो ही आणखीन एक नवीन स्टोरी, राईट? स्टोरी नाही हो, ही लॉजिकली विचार करा. तुम्ही जर मला सांगितलं नसतं तर मला कुठून कळलं असतं. मी जेव्हा कार्तिकच्या प्रेमात पडले ना, तेव्हा त्याला अशीच हाक मारायची, कार्तिक कार्तिक कार्तिक. म्हणजे मी काल थंडाई पिऊन हे सगळं बोलले. आणखीन काय बोलले? बरंच काय बोलणार होता तेवढ्यात काय? श्रुती वहिनी आल्या. श्रुती? हो. तिच्या समोर मी हे सगळं? नाही, अजिबात नाही. श्रुतीचा काही गैरसमज तर झाला नाही ना? नाही हो, उलट प्रेमाने त्यांनी तुमची काळजी घेतली, तुम्हाला सांभाळलं. मी नक्की श्रुती समोर काही बोलले नाहीये. ट्रस्ट मी, तुम्ही त्यांच्या समोर काहीही बोललं नाहीयेत, माझ्या समोर बोल. विसरा ते. काय? मी तुम्हाला जे काही बोललीये काल ते सगळं विसरा प्लीज. कोणालाही काही सांगू नका प्लीज. कशाचा उल्लेखही नका करू. ओके, नाही सांगणार मी, कोणाला काहीच सांगणार नाही. एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकतो. आफ्टर ऑल आय एम युअर फ्रेंड. त्या गंधारला ना कधी काय बोलायचं पटकन काही सुचत नाही ग. सगळं मला सांभाळून घ्यावं लागतं. आता ती टोलची रिसीट फाडून फेकून द्यायची होती की नाही, पण नाही, आम्ही ती एका लव्ह लेटर सारखी जपून ठेवली. हार वाट लागते माझी सांगता सांगता. नशीब माझं CID ने सिनेमाची तिकीट दाखवा असं नाही म्हटलं. यार काय आहे सगळं दिशा? काय गरज आहे लपाछपी करायची? कारण मला आता त्यांना सांगायचं नाहीये. पण तुझा डिसिजन फायनल आहे ना? हो. आणि त्यावर ठाम आहेस ना तू? म्हणजे तुला तू जे काही वागतीयस, जे काही करतेस ते बरोबरच वाटतंय? हो. हे हो जितक्या मोठ्यांनी म्हणतेस ना, तेवढ्याच कॉन्फिडेंटली जाऊन काकूंना खरं पण सांग ना. का खोटं बोलतीयस? श्रुत्या, यार आता नाही सांगायचंय कुणाला काही. म्हणजे निदान काही फायनल होईपर्यंत तरी नाही, किंवा डाऊन पेमेंट होईपर्यंत तरी नाही. पण का? तुला काय वाटतं हे सगळं ऐकल्यावर आई गप्प बसतील? नाही, तमाशा करतील, तमाशा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.